नाही जाना, स्वभाव सिद्धता जाना, स्वयं सिद्धता जाना। मी स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, मी निरपेक्ष आहे, मला पराची किंचित मात्र देखील अपेक्षा नाहीच। स्वतःमध्ये एकनिष्ठ राहा। मी जीव आहे, जाणणारा जीव आहे। पहा, शरीर रहित, इंद्रिय रहित मी अतींद्रिय स्वरूप आहे। आत्मस्वभावामध्ये इंद्रियांची अपेक्षा नाही, शरीराची अपेक्षा नाही। मी विदेही आहे, मी निष्काय आहे। काय म्हणजे शरीर? आत्मस्वभावामध्ये शरीर नाहीच। शरीराची अवस्था माझे स्वरूप नाही। आत्मा बालक नाही, तरुण नाही, वृद्ध नाही। या शरीराच्या अवस्था आहेत। आत्मा तर सदैव चिरतरुणच आहे। निज शक्ती जाणा, अनंत शक्ती संपन्न निज वैभव पहा। मी माझ्या अनंत गुणमय निज वैभवाचा स्वामी आहे। आहे की नाही? निज वैभव किती सुंदर आहे आपलं। छान आहे, छान आहे। मी जीव आहे। जसे प्रभू तसा मी। जसे प्रभू आनंदी आहेत तसा मी आनंदी आहे। प्रभू ज्ञानदर्शन संपन्न आहेत, त्या समान मी सुद्धा ज्ञानदर्शन संपन्न आहे। प्रभू रत्नत्रयाचे धारक आहेत। आहेत का नाही? प्रभूंमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आहे। आपल्यामध्ये सुद्धा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आहेच। निजरत्न पहा। रत्नत्रय स्वरूप पहा। अंतरंग वैभव पहा। जाना, आपण निज वैभवाचे स्वामी आहोत। खोकल्यासारखं कफ येतो। आम्ही निसंग आहे। आत्मस्वभावामध्ये कोणताही परिग्रह नाही। आत्मस्वभावामध्ये परद्रव्याची चिंता नाही।
आत्मस्वभाव चिंतामुक्त आहे. जिथे चिंता तिथे दुःख, आकुलता. आत्मस्वभावामध्ये चिंताच नाही, दुःख नाही. पहा, निज वैभव आनंद देणारे आहे. प्रभू अनंत काळपर्यंत निज वैभवाचा भोग घेतात. त्या समान आपल्या निज वैभवाचा भोग घ्या. स्वतःमध्ये राहा. ऐकताय ना? मी जीव आहे. स्वतःला विसरायचं नाही. मोक्षाला जाईपर्यंत मी स्वतःला विसरणार नाही. मोक्षाला जाईपर्यंत मला जैन धर्माचीच प्राप्ती हो. भावना करा, मोक्षाला जाईपर्यंत मला खरे देवशास्त्र गुरुच प्राप्त होत. मोक्षाला जाईपर्यंत मी दानास पात्र राहो. मोक्षाला जाईपर्यंत मी स्वतःला विसरणार नाही. मी मुनिदीक्षा घेणार, मोक्षाला जाणार. दीक्षा घेतली ना? घ्यायची का दीक्षा? हे बघ, पिंची दिसली का? पिंची पिंची घेता का हातात? हातात घेता का? घ्या बरं हातात. हात उचलता का तुम्ही? हातात घ्यायची का पिंची? हाथ में पिंची कमंडल, ध्यान आत्म राम का, छोड़ कर घर बार दीक्षा की घड़ी कब आएगी. संत साधु बन के विचरो, वह घड़ी कब आएगी. चल पड़ूं मैं मोक्ष पथ पर, वह घड़ी कब आएगी. हातात घ्यायची अशी पिंची. आशीर्वाद देता का आम्हाला? पिंचीने आशीर्वाद देता का? छान छान. भाव भाव करायचे. मी दीक्षा घेणार, मी मोक्षाला जाणार. हातामध्ये पिंची कमंडळ घ्यायचं. मुनिराज असतात, स्वतःमध्ये राहण्याची प्रतिज्ञा करतात. अशी दीक्षा असते, है ना? तसंच आपण पण भावना करा, मी दीक्षा घेतली, है ना? मी पिंची घेतली म्हणजे काय? तर मी निष्परिग्रही आहे. सर्वांचा मोह सोडून द्या. कोणताही परिग्रह आत्मस्वभावामध्ये नाही. न कोणाविषयी राग, न कोणाविषयी द्वेष. आत्मस्वरूप समतामय आहे. ही भावना
आपल्याला मोक्षाला नेणारी आहे. मुनी बिन मोक्ष नाही. आपल्याला मोक्षाला जायचंय ना मोक्षाला. मी अरिहंत होणार, मी सिद्ध होणार. छान परिणाम आहेत तुमचे. तुम्ही महान व्रत धारण केलेलं आहे, त्यामध्ये दृढ राहा. मी खाणारा नाही, पिणारा नाही. मी अंशण स्वभावी आहे. आत्मा चैतन्य शक्तीवर जगतो. चैतन्य हेच माझे प्राण आहेत. निज चैतन्य प्राण जाणा. चैतन्य हाच माझा आहार आहे. चैतन्य हेच माझे रूप आहे. चैतन्य हाच माझा स्वभाव आहे. मी चैतन्य चैतन्य चैतन्यमयच आहे. चैतन्य चैतन्य भास रह्यो रे. चैतन्य चैतन्य भास रह्यो रे. प्रभु थारा ही रंग रंगी गयो रे. रंग रंग रे. प्रभु थारा ही रंग रंगी गयो रे. चैतन्य चैतन्य चैतन्याचाच भास होत आहे. भास म्हणजे जाणीव. जाणायचंय. या चैतन्याचा अनुभव करा. हे चैतन्य सुंदर आहे. चैतन्य आपले प्राण आहे. चैतन्य अमृत आहार स्वरूप. चैतन्य रस रसायन स्वरूप. चैतन्यमय स्वरूप. चैतन्य हेच परम औषध आहे. चैतन्य हाच आहार आहे. हा मी चिदानंद स्वरूप आहे. हा मी ज्ञानानंद स्वरूप आहे. हा मी परमानंद स्वरूप आहे. हा मी सहजानंद स्वरूप आहे. सहज आनंद आहे. आनंद माझे स्वरूप आहे. आनंद आहे. आनंद माझे स्वरूप आहे. आत्मा आनंदाची खाण आहे. मला कोणीही दुःखी करू शकत नाही. मी सुख संपन्न आहे. सदानंद स्वरूप आहे.
ज्ञानाचा घनपिंड आहे जाणा. प्रभूंना पहा, आपण जिनमंदिरामध्ये आहोत. मंदिरात आहात असा विचार करा. कोणते भगवान आहेत? पार्श्वनाथ भगवान आहेत. आहेत ना भगवान? त्या भगवंतांचं दर्शन करा. भगवंतांची स्तुती करा. भगवंतांचे गुणगान करा. दर्शनं देवदेवस्य दर्शनं पापनाशनं दर्शनं स्वर्गसोपानं दर्शनं मोक्षसाधनं दर्शनेन जिनेन्द्राणां चिरं तिष्ठते पापं चित्रहस्ते यथोदकम् वीतरागमुखं दृष्ट्वा पद्मरागसमप्रभा नैकजन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यते. दर्शनं जिनसूर्यस्य संसारध्वान्तनाशनं बोधनं चित्तपद्मस्य समस्तार्थप्रकाशनं दर्शनं जिनचन्द्रस्य सद्धर्मामृतवर्षणं जन्मनाभविनाशाय वर्धनं सुखवानिधिरे जीवादितत्त्वप्रतिदर्शकाय सम्यक् प्रमुख्याष्टगुणाश्रयाय प्रशान्तरूपाय दिगम्बराय देवादिदेवाय नमोचिनाय चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जिनेश्वर. न हि त्राता न हि त्राता न हि त्राता जगत्त्रये. वीतरागात् परो देवो न भूतो न भविष्यति. जिनेर्भक्ति 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 दिने दिने सदा मेस्तु सदा मेस्तु सदा मेस्तु भवे भवे. जिनधर्मा विनिर्मुक्तं माभुवं चक्रवर्त्यपि सचिन्त्रोऽपि दरिद्रोऽपि जिनधर्मे निवासितः. जन्म जन्म कृतं पापं जन्मकोट्यामुपार्जितं जन्म मृत्यु जरारोगं
संसार वारी धिरय चुलक प्रमाण। जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय। जो भगवंतांचं दर्शन करतो त्याचा संसार ओंजळीतल्या पाण्यासमान राहतो, म्हणजे अत्यंत अल्प राहतो। म्हणजेच लवकरात लवकर तो जीव मोक्षाला प्राप्त होतो। प्रभूंचं दर्शन केलं असताना सगळ्या पापांचा नाश होतो। म्हणून प्रभूंचे दर्शन घ्या। प्रभूंचे दर्शन निज दर्शन करविते। प्रभूंचे दर्शन करून निज आत्म्याला पहा। जन सुहाय काय सांगतायत गुरु आपल्याला? जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करून निज आत्म्याचं दर्शन करा। स्वतःला पहा, स्वतःला जाणा। प्रभूंचं दर्शन करून स्वतःला पाहायचंय ना, जाणायचं आपल्याला। जाणा, मी जीव आहे, मी शांत आहे, मी निर्भय आहे। आत्मस्वभावामध्ये कसलीही भीती नाही। आत्मस्वभावामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। निशंक स्वरूप आहे। भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। स्वतःला जाणा, मी जीव आहे, अनंत गुणमय आहे। शांति शांति शांति। मी शांत आहे, मी शांतीचा सागर आहे। जाना, अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध